आज आपण श्रीमद भागवतामधील 6व्या स्कंदातील एम आणि यमदूताचा संवाद पाहणार आहोत. त्यामध्ये अतिशय सुंदर एम आपल्या दूतांना काय सांगत आहे ते वर्णन आपण सर्व भक्तांना ऐकवणार आहोत. राजोवाच निशं मे देवा सुभटोपवर्णितं प्रत्येह कितान् प्रति धर्मराज एव अतज्ञो विहतना मुरारे नैदेशिके सेवशे जनोययम्. राजाने विचारले, ऋषीवर्य, सर्व जीव धर्मराजाच्या अधीन आहेत आणि भगवंताच्या पार्षदांनी त्यांचीच आज्ञा मोडली आणि त्यांच्या दूताचा अपमान केला. जेव्हा त्याच्या दूतांनी अजामिळाचा वृत्तांत सांगितला तेव्हा तो ऐकून ते आपल्या दूतांना काय म्हणाले. कोणी धर्मराजाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्याने मी यापूर्वी ऐकले नाही. मुनिवर्य, त्याविषयी लोकांच्या मनातील संशय आपल्याशिवाय दुसरा कोणी दूर करू शकणार नाही असे माझे निश्चित मत आहे. एमस्य देवस्य न दंडभंगम कृतस्य नर्षासुतपूर्वासितम् एतन्न मुने ऋष्यते लोक संशयम नहि वदति मी विनिश्रितम्. त्यावेळी श्री शुक मुनी भगवान म्हणाले, परीक्षिता, जेव्हा भगवंताच्या पार्षदांनी यमदूताच्या कामात अडथळा आणला तेव्हा त्या लोकांनी संयमीपुरीचे स्वामी आणि आपले शासक यमराजांना विनंतीपूर्वक विचारले. श्री शुकवाच भगवत पुरुषो राजान भगवते पुरुषो राजन याम्यं प्रतिहतो म्यापति विज्ञापयाम सुयमं संयमनीपतिम्. यमदूतवाच क्रन्ति सन्ति अशास्त्रो जीवलोकस्य वे प्रभु त्रिविद्ये कुवत कर्मा फलभिव्यक्ते तव. त्यावेळी यमदूत म्हणाले, प्रभू, पाप, पुण्य किंवा मिश्रम अशी 3 प्रकारची कर्म संसारातील जीव करीत असतात. या जीवांना त्या कर्माचे फळ देणारे शासक जगात किती आहे. याती सोविहवो लोके शास्त्रो दंडदारिणं कस्य सात नवा कस्य मृत्युसामृतमेव वाम. जगात दंड देणारे जर जास्त शासक असतील तर कोणाला सुख किंवा दुःख मिळावे आणि कोणाला मिळू नये हे कोण ठरवणार. किंतु शास्तु भूत्मे स्वदानुमिय कर्मिणामं शास्त्रसुमोपचारोयि एता मंडलावर्तिनामं. जगात कर्म करणारे अनेक असल्या कारणाने जर त्यांचे शासकही अनेक असतील तर त्या शासकांचा अधिकार नाममात्रच राहील. जसा एका सम्राटाच्या अधीन पुष्कळ नाममात्र सामंत असतात तसा अस्तमेको भूतान सेश्वरानामधीश्वरं शास्त्रदंडधरो नृणा शुभाशुभ विवेचनम. म्हणून आम्हाला वाटते की आपण एकटेच सर्व प्राणी आणि देव यांचे अधीश्वर आहात. आपणच मनुष्याचे पाप पुण्याचा निर्णय करणारे आहेत, दंड देणारे आणि शासक आहात. तस्य ते वियातो दंडं न लोके वर्तते धुनां चतुर्भिरदुते सिद्धे राजा ते विप्रलाभितां. जगात आजपर्यंत कोणी आपण दिलेले दंड मोडला गेला नाही, परंतु यावेळी मात्र 4 अद्भुत सिद्धांनी आपल्या आज्ञेचे उल्लंघन केले आहे. नियमान देवादेशा तस्माभिर्यातना गृहानं विमोचयनं पातकीन शित्वा पाशना प्रसाते. आपल्या आज्ञेने आम्ही एका पापी माणसाला यत्नागृहाकडे नेत असताना त्याने बळजबरीने आपला पास तोडून त्याला सोडविले.
तास्वै वेदतुमिच्छमो यतीतो मन्यसे सममं नारायणेति मियत्ते माभिरित्ते मरुतम. त्या अजामिळाच्या तोंडून नारायण हा शब्द निघताच भिवू नकोस असे म्हणत ताबडतोब जे तेथे येऊन पोहोचले. त्यांचे रहस्य आम्ही आपल्याकडून जाणू इच्छितो. ते ऐकण्यास आम्ही अधिकारी असलो तर सांगावे. असे प्रकारे यमदूत आपल्या यमाला असे म्हणत आहे. त्यावेळेस शुकमहामुनी म्हणाले, श्री शुक म्हणाले, यमदूतांनी असा प्रश्न केला तेव्हा प्रजेचे शासक यमराज प्रसन्नपणे श्रीहरीचे चरणकमलाचे स्मरण करीत त्यांना म्हणाले. श्री शुकवाच इति देवस्य अपुष्ट प्रशासय्य मनोयम प्रीतिसोदूतान प्रस्य स्मरण पंदामुजं हरिं. यमवाचं परो मदन्नो जगतस्तु शस्त्रम् ओतप्रोतपटवन्या विश्रमम् एदादंशतोषितु जन्मनाशं तसोदवदस्य वशोसलोकम. हेमराज म्हणाले, माझ्या व्यतिरिक्त आणखीन एक जण या चराचर जगताचे स्वामी आहेत. ते संपूर्ण जग त्यांच्यामध्ये स्वस्त्रातील सुताप्रमाणे ओतप्रोत भरले आहे. त्यांचेच अंश असणारे ब्रह्म विष्णू आणि शंकर या जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय करतात. ते सर्व जग नाकात व्यसन घातलेल्या बैलाप्रमाणे त्यांचे अधीन आहे. त्या भगवंताचे आपण थोड्या वेळात भजन करू. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. कृपा करो राधारानी. कृपा करो राधारानी. तू वृंदावन की ठकुरानी. तू वृंदावन की ठकुरानी. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. यो नामाभिवाची जनता त्रिजायं बंध्राति तन्यमेवा धाम वीर्गं. यस्मै बलित इमे नाम कर्मं निबद्ध भद्राच चकिता वहन्ति. जसे शेतकरी आपल्या बैलांना प्रथम लहान लहान दोऱ्याने बांधून नंतर त्याद्वारे एक मोठ्या आडव्या दोराने बांधतो, त्याचप्रमाणे भगवंताने सुद्धा ब्राह्मणादिक वर्ण आणि ब्रह्मचर्य इत्यादी आश्रमरूप लहान लहान नावाच्या दोऱ्यात बांधून पुन्हा सर्व नावांना वेदवाणी रूप मोठ्या दोराने बांधून ठेवले आहे. अशा प्रकारे सर्व जीव नाव आणि कर्मरूप बंधनात बांधलेले भयभीत होऊन भगवंतांनाच आपले सर्वस्व अर्पण करीत आहेत. अहम महेंद्रो निकृती प्रजेताम सोमो गिरीश पवनो कावेरीसम. आत्मितो विश्ववसोतो सात्मे मरुदना रुद्रगणा ससिद्धा. मी इंद्र, निकृती, वरुण, चंद्र, अग्नि, शंकर, वायू, सूर्य, ब्रह्म, 12 आदित्यम, विश्वदेव, 8 वसु, साध्यम 49 मरुद्गण, सिद्ध 11 रुद्रम, रजोगुण, तमोगुण, विरहित, भृगु इत्यादी प्रजापती आणि इतर मोठमोठे देव सर्वांच्या सर्व सत्व प्रधान असूनही त्यांच्या मायेच्या अधीन आहेत. आम्ही कोणत्याही भगवंताची लीला जाणत नाही तर इतराविषयी काय सांगावे. अन्ये च ये विश्वसुजो मरेशम भुग्वदयो स्पुष्टारजस्तमस्काम यस्सैतं न विदु पृष्ठमायां सत्वप्रदान अपि केतनोन्नेम. यवेन गोमिर्ममना सुरभिर्वं
अधगिरवासभूतो विचाच्यते आत्मानमन्तति सत्त्वमात्मानं चचोरेते वाक्युतयस्य परम. दूतांनो, ज्याप्रमाणे घटपट इत्यादी पदार्थ आपल्या पाहणाऱ्या डोळ्यांना पाहू शकत नाही, त्याचप्रमाणे अंतःकरणात साक्षी रूपाने असलेल्या परमात्म्याला कोणीही प्राणी, इंद्रिय, मन, प्राण, हृदय किंवा वाणी यासारखे कोणत्याही साधनाने जाणू शकत नाही. तस्यात्मस्य हरे दिशोत्तम परस्य मायाधिपते महात्मेने प्रायिणे दूताय वे मनोहराम सुरांती तत्वपगुण स्वभावाम. ते प्रभू सर्वांचे स्वामी आणि स्वतः पूर्ण स्वतंत्र आहेत. त्याच मायापती पुरुषोत्तमाचे बहुधा त्यांच्यासारखेच मनोहर रूप, गुण आणि स्वभावाने संपन्न असणारे दूत या लोकात भ्रमण करतात. भूतानि विष्णो सुरपूजितानि दुर्देशलिंगानि महाभूतानि रक्षांति तत्त्वकिस्मते परभो मदस्य मत्यनतं सर्वतस्य. भगवान विष्णूच्या देवांना पूजनीय अशा अतिशय अलौकिक पार्षदाचे दर्शन दुर्लभ आहे. ते भगवंताच्या भक्तजनांना त्यांच्या शत्रूपासून, माझ्यापासून आणि अग्नी इत्यादी संकटापासून नेहमी सुरक्षित ठेवतात. धर्म तु साक्षात भगवात प्रणीतम नवे विष्णुशनापि देवाम न सिद्ध मुख्य असुरा मनुष्यम कृतस्य विद्यातरं चारणादायम. साक्षात भगवंताने निर्माण केलेले धर्म ऋषी, देव किंवा सिद्धगणही जाणत नाहीत, तर मग मनुष्य विद्याधर, चारण, असुर वगैरे असे जाणू शकते. असे कोण जाणू शकते? स्वयंभू नारदा शंभु कुमार कपिलो मुनिम प्रल्हाद जनको भीष्मा बली वैद्यसिकी वर्णम. भगवंताने निर्माण केलेले भागवत धर्म परम शुद्धम, गोपनीय आणि कळण्यास कठीण आहे. जो तो जाणतो तो भगवत स्वरूपाला प्राप्त होतो. भागवत धर्माचे रहस्य ब्रह्मदेव, देवर्षी नारद, भगवान शंकर, सनत कुमार, कपिलदेव, स्वयंभू म्हणून प्रल्हाद, जनक, भीष्म पितामह, बली, शुकदेव आणि मी असे आम्ही 12 जण जाणतो. दाशते विजानिमो धर्म भागवत भटा गृह विशुद्ध दुर्बुददान्यात्मभृदमसुते एतानवनेव लोकेऽस्मिन् पुसा धर्म पुरस्फुतां भक्तियोगे भगवती तद्रमाग्रणादिवीं. या जगात जीवासाठी हा सगळ्यात मोठा धर्म आहे की त्याने नामस्य कीर्तनादी उपायांनी भगवंताच्या चरणाविषयी भक्तिभाव प्राप्त करून घेवा. नामोच्चरणा महात्मे हरि पच्यता पुत्रका अजामिलोपि याने वे मृत्युप्राशाद मुच्यते. प्रिय दूतांनो, भगवंताच्या नामोच्चारणाचा महिमा तर पहा. अजामिळासारख्या पापी सुद्धा ज्याच्यामुळे मृत्युपाशातून सुटला. एतावता वगानि अर्णाय पुसां सकीर्तन भगवतो गुण कर्मानवं विक्रोश पुत्रा भगवानं एतज्जामिलोपि नारायणोत्तमीर्यमानाय मुक्तिं. भगवंताचे गुण, लीला आणि नामाची सद्दायुक्त केलेले कीर्तन मनुष्याच्या पापाचा संपूर्णपणे नाश करते. ते काही त्याचे फार मोठे फळ नाही, कारण अत्यंत पापी अशा अजामिळाने मर्त्यवी अस्वस्थ असताना आपल्या पुत्राचे नारायण नाव कसे बसे उच्चारले, पर एवढ्यानेच त्याला मुक्ती सुद्धा मिळाली. प्राहे वे आतदिदन महाजनोयं देवे विमोति मतिमतं मायाय लवं त्रय्या जडे कुत्वा मति मधुपुष्पतायं वेतानिके महति कर्माणि युज्यमानं. भगवंताच्या मायेने मोहित झालेल्या विद्वानाची बुद्धी स्वर्गातील गोड फळाचे वर्णन करणाऱ्या वेदवाणीत आसक्त होते. त्यामुळे यज्ञयागाधिक मोठमोठ्या कर्मांनी त्यांना महत्त्व वाटते आणि या सोप्या भगवत नामाचा महिमा बहुधा ते जाणत नाही. ही किती खेदाची गोष्ट आहे. भगवंताच्या नामाची शक्ती असीम आहे, त्याचे कोणीही पत्ता लागू शकत नाही. एवं विमुष्य सुधियो भगवातिन ते सर्वात्मनं विदेते खलु भावयोगं ते मीन दंडमर्तेत यज्ञमिषां सौतं पातका ततं मिहन्तु गायवादम्.
बुद्धिमान माणसे असा विचार करून भगवान अनंतामध्ये अंतकरणापूर्वक आपला भक्तिभाव स्थापित करतात. ते माझ्या दंडाला पात्र नाहीत. जर चुकून त्याच्याकडून एखादे पाप घडले तरी भगवंताचे गुणगान ते तत्काळ नष्ट करते. ते देवा सिद्ध परिगीत पवित्र गाथा ए साधव समदोषो भगवात प्रबंधाम तान नोपसिदत्ते हरिगदाय विगुप्तानाम नेशवयन च वयम प्रभुआनम दंडेम. जे समदर्शी साधू भगवंतांना शरण जातात त्यांच्या पवित्र चरित्राचे मोठमोठे देव आणि सिद्ध प्रेमाने गुणगान गातात. दूतांनो, भगवंताची गदा नेहमी त्यांचे रक्षण करते. तुम्ही त्याच्या जवळ जाऊ नका. आमच्यात किंवा साक्षात काळामध्ये त्यांना दंड देण्याचे सामर्थ्य नाही. तानानय दोमसतो विमुक्तान मुकुदम पादारविंदे मकरांद साधजसम निष्काजने परमहंस कुले रसादने जुष्टाद गुहे निरवत्मा बद्धनुनातम. दिव्य रस जाणणारे परमहंस सर्वस्व सोडून देऊन नेहमी भगवान मुकुंदाच्या चरणविंदाच्या मकरंदाचे पान करतात. जे भक्त त्या दिव्य रसाला विनमुकून नरकाचा मार्ग असलेल्या घरारिकाचा लोभ धरतात त्यांना माझ्याकडे कुशाल घेऊन या. जियान भक्ती भगवाद गुणान मदेय जेता स्मरती तत्वाचरणाविंदनम कृष्णाय नो नमती यांची कैकदा पपी तान यद्वा सतकृत विष्णू कृत्यानम. ज्याची जी भगवंताचे गुण आणि नाम याचा उच्चार करीत नाही, ज्याचे चित्त त्याच्या चरणविंदाचे चिंतन करीत नाही आणि ज्याचे मस्तक एक वेळ सुद्धा श्रीकृष्णांना चरणांना वंदन करीत नाही, त्या भगवत सेवा विमुख पापी लोकांना माझ्याकडे घेऊन या असे एम आपल्या दूतांना सांगत आहे. तत्वशम्येता भगवान पुरुष पुराण नारायणे सुपुरुष दस्कृतं नमः सोनामयेत विदृशारचिता ललीनाम शांती गणेशे नाम पुरुषाय ममे. माझ्या दूतांनी भगवंताचा जो अपराध केला त्याची पुराण पुरुष भगवान नारायण क्षमा करोत. अज्ञानी असले तरी हात जोडून प्रार्थना करणाऱ्या भक्तांच्या मोठ्या अपराधालाही भगवंतांनी क्षमा करणे हे योग्य आहे. त्या सर्वव्यापी प्रभूंना नमस्कार असो. बोलिये गोपाल कृष्ण भगवान की जय. तस्मात् सकीर्तन विष्णु जगन्न मंगल महासम मतापि कौरव्या विदो काम्य कन्निकोतिम. परीक्षिता, म्हणून असे समज की मोठमोठे सुद्धा पापाच्या खात्रीने प्रायचित्त म्हणजे जगाचे कल्याण करणारे भगवंताचे नामस्कीर्तन हे होय. शृणत गुणता वीर्यनमुदा विहरे मोहम एता सुजताया भक्ते शुद्धतात्मं रदा देवीं. जे लोक भगवंताच्या उद्धार चरित्राचे वारंवार श्रवण कीर्तन करतात त्यांच्या हृदयामध्ये उत्तम भक्तीचा उदय होतो. त्या भक्तीने जशी आत्मशुद्धी होते तशी कुच्च चांद्रयानारी कृतांनी होत नाही. कृष्णाय दिग्रीपदं मधुलिन्ना न पुनम विसृष्ट माया गुणेश्वरम मते रुचिनादेशम अन्यत कामहंता आत्मरजम प्रमाष्टम मे ते कर्म येतैव रजा पुण्यास्वातम. जो मनुष्य श्रीकृष्णाच्या चरणविंदाचा लोभी भ्रमर होतो तो स्वभावत मायेच्या अधपतन करणाऱ्या दुःखद आणि पहिल्यापासून सोडलेल्या विषयामध्ये पुन्हा रममान होत नाही. परंतु कामना आणि ज्याची विवेक बुद्धी नष्ट झाली आहे तो आपल्या पापाचे परिमार्जन करण्यासाठी पुन्हा दोष उत्पन्न करणाऱ्या प्रायचित्त रूप कर्मास करतो. इतं सभूतं भगवान वित्वं सस्मूत विस्मिनयो एम किंकरास्ते नैवश्यातसय प्रतिशंकमानं द्रष्टन विभक्ति ततं प्रभुते स्मराजनम. परीक्षिता, जेव्हा दूतांनी आपल्या स्वामींनी सांगितलेल्या भगवंताचा असा महिमा ऐकला तेव्हा त्यास प्रसंगाचे स्मरण होताच त्याच्या आश्चर्याची सीमा राहिली नाही. तेव्हापासून ते धर्मराजाच्या वचनावर विश्वास ठेवून आपल्या नाशिवल्या शंकेने भगवंताचे आश्रित असलेल्या भक्ताजवळ जात नाही. एवढेच काय ते त्याच्याकडे नजर वर करून पाहण्यास भीतात. हा गोपनीय इतिहास आहे.
मृळय पर्वताच्या असलेल्या श्रीहरीची पूजा करणाऱ्या भगवान अगस्त्याने तो मला सांगितला. एत्मी सामी गुह्य भगवान कुंभ संभव कच्यासी मलयासिनो हरी मर्जनम. अध्याय 3 समाप्त झाला. श्री इति श्रीमद्भागवते महापुराणे परमहंसहिताये षटम स्कंदे एम पुरुष संवादे तृतीयोऽध्याय. आता आपण थोडे भजन करू. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. सुख करता दुःखहर्ता भरता विघ्नाचे धुर्वे पूर्वी प्रेम कृपा जयाचे. सर्वांनी सुंदर उडसिंदुराचे अंडे जळकी माळ गळा शोभी माळ मुक्ता फेळाची. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मान सरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव प्रश्न कचिता भरा तुझ गौरी कुमरा. चंदनाची ओटी कुमकुम केशराम हिरे जडिता मुकुट शोभा तो बरा. रुंजुंदेने पुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मान सरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर भनिवर वंदना. सरसुंड वक्रे तुंड त्रिनयनाम. ध्रासरामाचा वटपाये सदनाम. संकष्टी पावाने निर्वाणे रक्षामि सर्वर गजवदनाम. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मान सरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनि आरती. हंसा जननी ती देवी रसवली पुत्र दये गावे. जनार्दन नाम तया ठेवी आगे संसार अन्धार कराया. धूर प्रगटली तेजाची ज्योती प्रेमे करोनि आरती. सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनि आरती. काढुनी वस्ती गृही शाळा भक्तीचा फुलवित्यात माळा. हृदय शंकर शिव भोळा ज्ञानरज सुरस देई उपदेश नाम शिव घोष अंतरी. बनली जारते प्रेमे करोनि आरती. सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनि आरती. बांधिले शिवालय कितिका भक्तीचे घडवितची प्रतिका. ज्यांच्या हृदय ही भूका मौनगिरी स्वामी जनार्दन प्रेम बोधने. नाम चरणी तयांचे करी प्रभू प्रणिधी प्रेमे करोनि आरती. सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनि आरती. श्री भागवत भगवान की है आरती. पापियों को पाप से है तारते. हे अमर ग्रंथ हे मुक्ति पंथ हे पंचम वेद निराला है. सब ज्योति जगाने वाला है. हरि नाम यही हरि धाम यही जग की मंगल की आरती. पापियों को पाप से है तारते. हे शांति गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला है. हरि दर्श कराने वाला है. हे सुख करनी है दुख हरनी श्री मधुसूदन की आरती. पापियों को पाप से तारते. हे मधुर बोल मधुपंत कोल सन्मार्ग दिखाने वाला है. बिगड़ी को बनाने वाला है. श्री राम ये घनश्याम ये प्रभु की महिमान की आरती. पापियों को पाप से तारते. श्री भागवत भगवान की है आरती. पापियों को पाप से तारते.
घालिंग लोटांगण बनीन चरणन डोळ्यानी पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद पिनम भावे वाणीन म्हणे नमा तवेम माता पिता तवेम तवेम बंधु सखा तवेम तवेम विद्याधविनं तवेम सर्वं मम देव देवं कायेन वाचा मनसेन्द्रिया हुदादयात्मा प्रकृतिस्वभावा करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणाति समर्पयामि अच्युतं केशव नाम नारायण कृष्ण दामोदर वसुदेवर श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायकं ब्रह्मचंद्र भजन हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे नमो पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव दत्त अलख निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय काशी विश्वनाथ भगवान की जय नर्मदा माता की जय गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीमद